गुड आफ्टरनून स्टुडंट. आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. आपला पुढचा पॉईंट आहे मुस्लिम लीगची स्थापना. आता ज्यावेळेस वंगभंग आंदोलन झालं, कालच्या तासाला आपण बघितलं की वंगभंग आंदोलन भारतातल्या लोकांनी सुरू केलं होतं. तर आता हे वंगभंग आंदोलनानंतर सरकारने म्हणजे ब्रिटिश सरकारने काय ठरवलं होतं की फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब ब्रिटिश सरकारने काय केला होता, त्याचा अवलंब केला होता. तसेच मुस्लिम जो समाज आहे तर मुस्लिमांचे हित मुस्लिमांचे हित आहे ते मुस्लिमांचे हित जपण्यासाठी स्वतंत्रीय राजकीय संघटनेची गरज असल्याचा प्रचार सरकारने केला. आता ब्रिटिश सरकारने काय केला की मुस्लिम जो समाज आहे आणि मुस्लिम समाजामध्ये कशामध्ये त्यांचं हित आहे किंवा कशामध्ये त्यांचं रक्षण करता येईल किंवा ते कसे सुरक्षित राहतील याचा विचार करून की मुस्लिम समाजाचा स्वतंत्र राजकीय संघटना आपण तयार करूया असं ब्रिटिशांचं मत होतं. आणि त्या पद्धतीने ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, त्याचा प्रचार केलेला होता. आता सरकारच्या प्रोत्साहनामुळे आगा खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांचे जे शिष्टमंडळ आहे तर शिष्टमंडळ गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांनी काय केलं आहे, त्यांना भेटलेलं आहे. म्हणजे बघा, ब्रिटिश सरकारने काय केलं आहे किंवा इंग्रजांनी काय केलं आहे की जो मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाला स्वतंत्र राजकीय संघटना करता यावी किंवा मुस्लिम समाजाला त्यांचं स्वातंत्र्य भेटावं. त्यामुळे जे ब्रिटिश सरकार आहे किंवा जे इंग्रज लोक आहेत त्या इंग्रज लोकांनी काय केलं की मुस्लिम समाजाचं एक शिष्टमंडळ आगा खान काय केलं आहे, त्यांचा जो गव्हर्नर आहे इंग्रजांचा जो गव्हर्नर आहे जनरल लॉर्ड मिंटो यांना ते भेटलेलं आहे. आणि मग इंग्रज अधिकारी लॉर्ड मिंटो यांनी काय केलं, इंग्रज अधिकारी यांच्या प्रेरणेने किंवा यांच्या मदतीने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. 1906 मध्ये काय करण्यात आलं, मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. आणि मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली आहे की इंग्रज अधिकारी लॉर्ड मिंटो यांनी मुस्लिम लीगची स्थापना केलेली आहे. स्वतंत्र असं मुस्लिमांचं एक वेगळं असं त्यांनी मुस्लिमांची स्थापना केली. तर अशा पद्धतीने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे मोर्लो मिंटो कायदा. आता हा जो कायदा काढण्यात आला आहे आणि हा जो इंग्रज सरकारने किंवा इंग्रजांनी जो कायदा काढला आहे तर हा कायदा कशासाठी काढला आहे, त्याच्या पाठीमागं कारण काय आहे किंवा या कायद्यामुळे काय परिणाम झाले. तर बघा, हा जो कायदा काढला होता इंग्रजांनी तर या कायद्यामुळे काय झालं की या कायद्यामध्ये म्हणजे ब्रिटिशांनी जे आर्थिक धोरणाने जनतेचं काय झालं होतं, दारिद्र्य वाढलं होतं. म्हणजे भारत देशामध्ये इंग्रजांनी काय केलं होतं की जे धोरणे आखली होती, जे कायदे नवीन काढले होते त्यामुळं काय झालं होतं, भारत देशातले जे काही भारतीय लोक आहेत किंवा जे काही शेतकरी वर्ग आहे किंवा कामगार वर्ग आहे तो या ब्रिटिशांच्या धोरणामुळे या कायद्यामुळे काय झालं होतं, त्यांचं दारिद्र्य वाढलं होतं. तसेच ब्रिटिशांचा जो अधिकारी आहे कर्जननी काय केलं होतं की जे काही त्यांनी नवनवीन नियम किंवा कायदे काढले होते भारत देशामध्ये तर त्याच्यामुळे शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग यांना त्रास होत होता, त्यांच्यावर अन्याय होत होता. आणि त्या कर्जनचं जे काही धोरण त्यांनी काढलं होतं, जे काही नियम नवीन काढले होते भारत देशामध्ये त्याचा त्रास भारतीयांना होत होता. आणि नंतरनी जे आपल्या भारत देशामध्ये शिकलेला जो वर्ग आहे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जो शिकलेला वर्ग राहतो, जे उच्च शिक्षण घेतलेली जी काही लोक आहेत आपल्या भारत देशामध्ये तर त्या शिकलेल्या भारतीयांना किंवा शिकलेल्या भारत देशामधल्या लोकांना
नोकऱ्यामध्ये समाविष्ट न करणे, म्हणजे उच्च शिक्षण घेतलेले जे भारतामधले राहणारी लोक आहेत किंवा जे काही तरुण मंडळी आहे, तरी त्यांनी जास्त शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना नोकरी न देणे, तसेच आफ्रिकेतील भारतीयांना दिली जाणारी अन्याय वागणूक. आता बघा, आपले भारत देशातले काही लोक आफ्रिकेमध्ये कामानिमित्त राहायला गेले होते, मग त्या ठिकाणी त्यांना समानतेची वागणूक भेटत नव्हती, त्यांच्यावर अन्याय होत होते. तर अशा पद्धतीचे त्यांच्यावर जो अन्याय होत होता, भारतीयांवर जो अन्याय होत होता, भारतीयांना जी अन्यायकारक वागणूक भेटत होती, तर याचा सगळ्यांचा जो काही राग आहे, जो काही द्वेष आहे इंग्रजाविरुद्धचा, तो प्रत्येक भारत देशामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि जे भारत देशामध्ये राहणारे जे भारतीय लोक आहेत, ते इंग्रजाविरुद्ध किंवा इंग्रजाविरुद्धचा जो काही त्यांचा राग होता, तो भारतीयांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होता. तसेच 1909च्या मोर्लोमेंटो हा जो कायदा काढण्यात आला होता, या कायद्यामध्ये काही सुधारणा तरतूद करण्यात आली होती. तर यामध्ये कायदेमंडळातील भारतीय सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली होती. नंतरनी बघा, इंग्रजांनी काय केलं आहे की भारतामध्ये जे कायदेमंडळ स्थापन करण्यात आले होते, तर त्या कायदेमंडळामध्ये जी सदस्य संख्या होती, तर त्या सदस्य संख्येमध्ये भारतीय लोकांची त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली होती. तसेच काही भारतीय लोक होते, तर त्या कायदेमंडळामध्ये प्रतिनिधी पदावर म्हणजे प्रमुख पदावर जे काही भारतीय लोक काम करत होते, तर त्यांचा समावेश पण म्हणजे मुख्य पदे, कायदेमंडळातील मुख्य पदे पण भारतीय लोकांना देण्यात आली. तसेच मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. म्हणजे जो मुस्लिम समाज आहे, तर त्या मुस्लिम समाजासाठी विभक्त म्हणजे स्वतंत्र असं मतदारसंघ त्यांची करण्यात आले. तसेच या कायद्याने भारतात फुटीरतेची बीजे पेरली गेली. म्हणजे हा जो कायदा, मोर्लोमेंटो कायदा हा काढण्यात आला होता, हा ब्रिटिशांनी कायदा काढण्यात आला होता. तर यामध्ये ब्रिटिशांचा हेतू काय होता, ब्रिटिशांचं त्याच्या पाठीमागं कारण काय होतं की त्यांना काय करायचं होतं की भारत देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू हे दोन समाज आहे, या दोन समाजामध्ये फूट पाडायची होती, भांडणे लावायची होती. यासाठी त्यांनी मोर्लोमेंटो कायदा हा काढला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल सुधारणा केल्या होत्या. आणि त्याच्या पाठीमागं कारण काय होतं, हिंदू मुस्लिमामध्ये फूट पाडणे. अशा पद्धतीने मोर्लोमेंटो कायदा ब्रिटिशांनी काढला होता. आता पुढचा पॉईंट आहे लखनौ करार. आता या लखनौ करारामध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नाने 1916च्या लखनौ अधिवेशनात, म्हणजे 1916 मध्ये लखनौ या ठिकाणी अधिवेशन भरवण्यात आलं आणि अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवून दोन्ही गट एकत्र आले. तर लखनौ येथे अधिवेशन भरवून लोकमान्य टिळकांनी काय केलं आहे, राष्ट्रीय सभेमध्ये भारत देशाने जी राष्ट्रीय सभेची स्थापना केली आहे, त्या राष्ट्रीय सभेमध्ये जे मतभेद होते, म्हणजे लोकांच्या एकमेकांच्या बद्दल मनामध्ये जो राग होता, जो मतभेद होता, तो मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केला आहे. तसेच राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग, बघा, राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समेटेचा घडून आणायचा आहे. म्हणजे राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग याच्यामध्ये मैत्री करून आणायची आहे. आणि हे जे घडवून आणायचं आहे, यालाच काय म्हणतात, लखनौ करार असे म्हणतात. लखनौ करार असे म्हणतात. आता हा जो करार आहे, या करारानुसार मुस्लिमांच्यात विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने काय दिली, मान्यता दिली. आता हा जो करार झाला होता राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग या दोघांच्या मध्ये, तर यामध्ये
मुस्लिमांचं विभक्त मतदारसंघ म्हणजे मुस्लिमांचं स्वतंत्र म्हणजे मुस्लिमांचं वेगळं असं जे मतदारसंघ आहे ते तयार करण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी राष्ट्रसभेने काय दिली, मान्यता दिली. राष्ट्रसभांनी मान्यता किंवा मंजुरी दिलेली आहे. तसेच भारताला राजकीय अधिकार मिळवण्याचा जो राष्ट्रसभेचं जे काम होतं त्या कामामध्ये सहकार्य किंवा मदत करण्याचं मुस्लिम लीगनं मान्य केलं की आपला भारत देश आहे आणि आपल्या भारत देशाला जे राजकीय अधिकार आहे ते स्वतंत्र असे राजकीय अधिकार भारत देशाला भेटले पाहिजे. तर या कामामध्ये मुस्लिम लीगनं काय केलं, सहकार्य केलं, मदत करण्याचं मान्य केलं. अशा पद्धतीने राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांनी एकमेकांचं काय केली आहे, मदत केले आहे, सहकार्य केलेलं आहे. अशा पद्धतीने हा काय होता, लखनौ करार होता. पुढचा पॉईंट आहे होम रूल चळवळ. तर होम रूल चळवळीमध्ये 1914 मध्ये लोकमान्य टिळक यांना मंडाल्याच्या तुरुंगातून त्यांची सुटका झाली. आता मागच्या तासाला आपण बघितलं की त्यांना इंग्रजाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि तसेच पुण्यामध्ये जी प्लेगची साथ झाली होती आणि तिथं रॅड नावाचा जो अधिकारी काम करत होता त्याचा चापेकर बंधूंनी वध केला आणि लोकमान्य टिळकांचा त्याच्यामध्ये काही सहभाग नव्हता तरी पण त्यांचं नाव घेऊन त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली म्हणजे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणि नंतरनी 1914 मध्ये टिळकांना मंडाल्याच्या तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. नंतरनी आपला जो राजकारभार आहे, आपल्या भारत देशाचा जो काही राजकारभार आहे आपण करणे म्हणजे स्वशासन होय असं लोकमान्य टिळकांनी भारतातल्या लोकांना सांगितलं. तसेच आयर्लंड देशामध्ये जो आयर्लंड देश आहे त्या आयर्लंड देशात वसाहतीविरुद्ध होम रूल चळवळ सुरू झाली की छोटी छोटी जे वसाहत असतात किंवा छोट्या छोट्या वस्त्या करून लोक राहत असतात, मग त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे, त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्न त्यांचे सोडवायचे आहे, त्यासाठी होम रूल चळवळ सुरू करण्यात आलेली होती. तर त्यामध्ये भारतात डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक, भारतातील डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी काय केलं, होम रूल चळवळ याला सुरुवात केली. या दोघांनी म्हणून काय केले, होम रूल चळवळीला सुरुवात केली आहे. तर या होम रूल म्हणजे आपला राजकारभार आपण करणे याला स्वशासन म्हणतात. आता ही जी होम रूल चळवळ सुरू केली आहे तर ही सुरू करण्याच्या अगोदर लोकमान्य टिळकांनी भारतातल्या लोकांना काय संदेश दिला होता की आपला जो काही राजकारभार आहे, आपल्या भारत देशाचा जो काही राजकारभार आहे तो आपणच करायचा आहे, इंग्रज लोकांच्या हाती द्यायचा नाही. तर याच्या आधारावर त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली आहे. आणि यामध्ये स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवताना लोकमान्य टिळकांनी काय केलं आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशा ठाम मताने आणि ठाम मत त्यांनी लोकमान्य टिळकांनी भारतातल्या लोकांना सांगितलं आहे की स्वराज्य, भारत देशामधलं जे काही स्वराज्य आहे तर स्वराज्य हा काय आहे, माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या स्वराज्यावर माझा हक्क आहे, स्वातंत्र्य आहे आणि ते मी मिळवणारच आहे असं ठाम मताने त्यांनी काय केलं आहे, भारतातील लोकांना लोकमान्य टिळकांनी सांगितलं आहे आणि त्यानुसार त्यांनी होम रूल चळवळीला सुरुवात केली आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी काय केलं आहे, होम रूल चळवळ सुरू करून त्यांनी काय केलं आहे, आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या भारत देशाचं जे काही स्वातंत्र्य आहे किंवा भारत देशाचं जे काही हक्क आहे ते मिळवण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला आहे. आता पुढचं पॉईंट आहे पहिले महायुद्ध व भारत. आता पहिलं जेव्हा महायुद्ध झालं तर त्यामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूचे भाव वाढले. आता पहिलं महायुद्ध ज्यावेळेस झालं त्यानंतर भारत देशामध्ये
जे काही गरजेच्या वस्तू वापरत असतात तर त्या वस्तूचं काय झालं, भाव म्हणजे किमती वाढायला लागल्या. तसेच इंग्रजांनी काय केलं, भारतीयांवर अनेक निर्बंध लादले. इंग्रजांनी काय केलं, आपल्या भारत देशामधले जे काही लोक आहेत त्याच्यावर व्यापारातले किंवा जो कामगार वर्ग आहे किंवा जो शेतकरी वर्ग आहे त्या लोकांवर इंग्रजांनी काय केलं, काही कर किंवा काही निर्बंध किंवा काही नियम त्यांच्यावर लादले. आणि यातूनच काय झालं, भारतीयांच्या मनामध्ये किंवा भारतामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये इंग्रजाविरुद्ध असंतोष, द्वेष, वाईटपणा निर्माण हळूहळू वाढू लागला. नंतरनी प्रतियोगी सहकारिता हे भारत देशामध्ये करण्यात आली. आता प्रतियोगी सहकारिता म्हणजे जेव्हा पहिलं महायुद्ध झालं होतं आणि पहिल्या महायुद्धाचे जे काही परिणाम भारत देशावर झाले होते आणि होमरूल चळवळ यामुळे काय झालं होतं की भारतामध्ये जी राहणारी लोक आहेत किंवा जनता आहे त्यांच्यामध्ये असंतोष वाढला होता, द्वेष, वाईटपणा वाढला होता. तर हा जो असंतोष आहे किंवा हा जो द्वेष आहे तो कमी करण्यासाठी भारतीयांना काही राजकीय अधिकार देण्याचे इंग्रजांनी ठरवलं. आता इंग्रजांनी काय ठरवलं की आपल्या विरुद्ध भारतीय लोकांच्या मनामध्ये आपल्या विरुद्ध राग निर्माण होत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये राग निर्माण होत आहे. आता तो राग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कमी करायचा आहे. त्यासाठी इंग्रजांनी काय केलं आहे, इंग्रजांनी ठरवलं की भारतामध्ये राहणारी जी लोक आहे किंवा जी जनता आहे त्यांना काय करायचं, जे राजकीय अधिकार आहे, जे राजकारणामध्ये जे प्रमुख अशी पदं आहेत किंवा प्रमुख अशी जी काही कामं आहेत त्याचे जे काही अधिकार आहेत ते भारतीयांना आपण देऊया. म्हणजे हळूहळू भारतीय लोकांच्या मनातील आपल्याविषयी जो काही वाईटपणा आहे तो कमी होईल, यासाठी असं इंग्रजांनी ठरवलं. तसेच जो भारत मंत्री आहे मॉन्टेग्यू यांनी काय केलं, 1917 मध्ये भारताला लवकरच जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असं त्यांनी काय केलं, घोषित केलं. याच्यावरूनच सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय काय करतील, सरकारला सहकार्य करेल असं लोकमान्य टिळकांनी काय केलं, त्यांना इंग्रज लोकांना सांगितलं की जर ब्रिटिश सरकारने भारतीयांच्या म्हणजे भारत लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर ब्रिटिश सरकारने पूर्ण करण्यासाठी जर मदत केली किंवा प्रयत्न केलं तरच भारतीय जनता आहे किंवा भारतीय लोक आहे ते काय करतील, तुमच्या ब्रिटिश सरकारला मदत किंवा सहकार्य करेल असं लोकमान्य टिळकांनी इंग्रज लोकांना सांगून टाकलं. तसेच लोकमान्य टिळकांच्या हे जे काही धोरण होतं तर यालाच काय म्हणतात, प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. लोकमान्य टिळकांचं हे काय धोरण होतं यालाच काय म्हणतात, प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. म्हणजे ब्रिटिश सरकारने जर आम्हाला मदत केली तर आम्ही ब्रिटिश सरकारला मदत करणार असं लोकमान्य टिळकांचं काय होतं, प्रतियोगी सहकारिता या पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, ते तयार केलं होतं किंवा निर्माण केलं होतं. नंतरनी आपला जो पुढचा पॉइंट आहे तो आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आता हा एक नवीनच कायदा इंग्रजांनी काढला होता. आता 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं होतं की भारताला घटनात्मक सुधारणा देणारा जो कायदा संमत केला त्यालाच काय म्हणतात, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हणतात. म्हणजे आता ब्रिटिशांनी काय केले, इंग्रजांनी काय केले की त्यांनी भारतामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्या घटनांमध्ये सुधारणा करण्यासाठी जो कायदा काढला होता तर तो कायदा कोणता होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा होता. आता या कायद्यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं, जी महत्त्वाची खाती होती तसेच बिनमहत्त्वाची जी खाती होती म्हणजे कायदेमंडळामध्ये जी काही खाती वाटप करण्यात आलं होतं तर त्यामध्ये जी काही महत्त्वाची खाती होती त्याचं वाटप करण्यात आलं होतं आणि जी काही महत्त्वाची खाती नाही आहेत मग
ती जी महत्त्वाची नसणारी जी खाती आहेत ती भारतीय मंत्र्याकडे सोपवण्यात आली होती. भारत देशामधील जे मंत्री होते त्या मंत्र्याकडे बिन महत्त्वाची म्हणजे कायदे मंडळामध्ये जी खाती आहेत ती त्यांना एवढं महत्त्व नाही, ती खाती भारतीय मंत्र्याकडे सोपवण्यात आली होती. तसेच यामध्ये अर्थ, महसूल, गृह यांसारखी जी महत्त्वाची खाती होती ती गव्हर्नरच्या ताब्यात होती. म्हणजे बघा, इंग्रजांनी काय केलंय, हा कायदा काढला आहे आणि या कायद्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, भारत देशामधलेच कायदे मंडळातील जे महत्त्वाची खाती आहेत ती स्वतः इंग्रजांनी घेतलेली आहे ताब्यामध्ये आणि जी महत्त्वाची खाती नाही आहेत ती भारतातील मंत्र्यांकडे दिलेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं आहे, त्याच्यामध्ये या कायद्याच्या मदतीने कायद्याचा मदत घेऊन बदल केला आहे. तसेच हा जो कायदा काढण्यात आला आहे आणि यामध्ये जे काही ब्रिटिश बदल करत होते त्यामुळे भारतातले जे लोक होते ते काय होते, हा जेव्हा कायदा काढण्यात आला आणि या काढण्यात आला आहे आणि या कायद्यामुळे भारतातली लोक काय झाली होती, निराश झाली होती. तसेच हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. बघा, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी काय केली होती, टीका केली होती की हा जो कायदा काढला आहे या कायद्यावरूनच लोकमान्य टिळक काय म्हणतात की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. म्हणजे भारत देशामध्ये स्वराज्य स्थापन करायचं आहे किंवा भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, त्यासाठी हा जो कायदा काढला आहे त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यावर त्यांनी काय केलं आहे, ह्या कायद्याला विरोध केला आहे आणि असं लोकमान्य टिळकांनी काय केलं आहे, या शब्दामध्ये लोकमान्य टिळकांनी काय केलं आहे, सांगितलेलं आहे. तसेच याच्यावरून भारत देशामध्ये आंदोलन सुरू झाली होती आणि हे आंदोलन जास्त होऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की हे जे त्यांनी कायदा बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे, तर आता हे आंदोलन कसं बंद करायचं याचे ते नवनवीन उपाय किंवा मार्ग ब्रिटिश सरकार पाहत होतं किंवा त्यासाठी ते प्रयत्न करत होते. तर आता जे आपण आंदोलन करत आहे म्हणजे भारत देशातली लोक जे आंदोलन करत आहे आणि आंदोलन बंद पाडण्यासाठी ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश लोक कसे प्रयत्न करत आहेत हे आता हळूहळू भारतीयांना कळत होतं, समजत होतं. त्यामुळे अजून आपण मोठ्या प्रमाणामध्ये नवीन असं आंदोलन इंग्रजाविरुद्ध आपण करूया आणि ते आपण पूर्ण करूया असं ते आता प्रत्येक भारतामधली राहणारी जी लोक आहेत किंवा जी जनता आहे त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण आंदोलन करूया इंग्रजाविरुद्ध अशा प्रकारचे जे मत आहे किंवा विचार आहे ते भारतामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असे विचार येऊ लागले. अशा पद्धतीने हा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा इंग्रजांनी काढला होता आणि यामध्ये इंग्रजांनी जे काही बदल केले होते तर यामध्ये जे बदल करण्यात आले होते आणि या बदलामुळे भारतामध्ये राहणारी जी लोक आहे ती काय होती, निराश झाली होती आणि इंग्रजाविरुद्ध अधिक असंतोष किंवा इंग्रजाविरुद्ध अधिक राग भारतीयाच्या मनामध्ये निर्माण होत होता. आणि मग भारतीय लोकांनी आपण मोठ्या प्रमाणावर आंदोलन करूया अशा पद्धतीने ते विचार करू लागले आणि त्यांचं मत होऊ लागलं. तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला या पॉईंटचा अभ्यास केला आहे. तर अशा पद्धतीने आपला जो हा पाठ आहे तो झालेला आहे आणि याचा जो काही स्वाध्याय आहे तो काय करायचा, स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रश्न पहिला ब आकडा, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा. तर
हा स्वाध्याय सोडवायचा आहे, आवश्यक आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा स्वाध्याय सोडवणे आवश्यक आहे। आणि 2 दिवसामध्ये स्वाध्याय सोडवून अभ्यासाचा फोटो वैयक्तिक नंबरवर पाठवा। तर आजच्या तासाला एवढंच, परत भेटू पुढच्या तासाला।